आता बघतोय आपण पुढचं यंत्र वालुका यंत्र VVIMP यंत्र आहे, आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. पेपरमध्ये जर पडला तर ह्यावरती आपल्याला ACQ पाहायला मिळू शकतो. खूप असं महत्त्वाचं यंत्र वालुका यंत्र. आता याचं यूज कुठं होतं, जे आपण तुम्ही चतुर्विध रसायन हे आपलं प्रकरण आहे, त्यामध्ये आपल्याला कुपीपक्व रसायन मागच्या 2 वर्षामध्ये LAQ ला पडणारा हा आपल्याला क्वेश्चन आहे, कुपीपक्व रसायन म्हणून खूप महत्त्वाचा. त्यामध्ये कुपीपक्व रसायन निर्माण करिता आपण ह्याचा वालुका यंत्राचा यूज करत असतो. आता वालुका यंत्र काय असतं, तर वालुका यंत्र काय असतं बाळा मी सांगतोय बघ. हे बघ, वालुका यंत्रामध्ये काय करतो आपण, एक काय करतो चुलिका घेतो. एक चुलिका असते म्हणजे आपली एक चूल असते, त्यावरती काय करतो आपण एक मृत पात्र घेतो. आता इथे आपल्याकडे 4 वस्तू असतात, एक चूल असते, एक मृत पात्र मातीचं भांड असतं, त्यानंतर आपण एक काय घेतो काचेची बनलेली बॉटल घेते. एक बॉटल असते आपल्याकडे, त्यामध्ये आपण काय म्हणतो तिला काचेचे बनलेल्या बॉटलीला काचकुपी आपण असं त्याला म्हणतो. चौथा आपण एक इथं यूज करतो तर लोहशलाकाचा यूज करतात. लोहशलाका म्हणजे काय असतं, एक लोखंडी आपली कशी असती एक दांडी टाईप असते. जसे की आता हे बघा की आपण एक मिक्स करण्यासाठी यूज करत नाही का, फिजिओचे तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये पाहिलं असेल की काचेने बनलेलं असतं, ते आपण काय करतो एक मिक्स करण्यासाठी यूज करतो आपण, स्टरायलर वगैरे त्याला असं म्हणतो, तर आपण ते यूज करण्यासाठी करतो. तसेच प्रकारे लोहशलाका वगैरे आपण यूज करतो. तर अशा प्रकारे आपल्याकडे असते. आता 4 झाले, काय की आपल्याकडे एक चूल झाली, मृत पात्र झालं, मातीचं भांड झालं, एक काचकुपी झाली म्हणजे काचेची बाटली झाली, आणि एक लोहशलाका झाली. 4 आपण यामध्ये यूज करतो. मग आता यांचा यूज कसा करायचा, म्हणजे कशा प्रकारे निर्माण करायचं, काय याचं कर्म आहे ते बघा. आपण काय करतो कुपीपक्व रसायन वगैरे निर्माण करण्याकरता याचा मोस्ट ऑफ द यूज असतो. यामध्ये कसं करतो आपण की सुरुवातीला आपण काय करतो एक मृत पात्र घेतलो, मृत पात्र घेतलं त्यासोबत एक काचकुपी घेतो. काचकुपी म्हणजे काय की एक आपली काचेने बनलेली बाटली. आता काचेने बनलेली बाटली तुम्ही इथं पाहू शकता. आता यावरती काय करतो, काचेने बनलेल्या बाटलीवरती आपण 7 वेळेस मात कापड करतो. मातीने भिजलेला कापड एक द्यायचा लावायचा, त्याला वाळून द्यायचं, दुसरा लावायचा वाळून द्यायचं, तिसरा लावायचा वाळून द्यायचा, चौथा लावायचा वाळून द्यायचं, 5वा लावायचा वाळून द्यायचं, 6वा लावायचा वाळून द्यायचं, 7 वेळेस मातीचा कापड लावायचा आणि त्याला वाळून द्यायचं. अशा प्रकारे आपण मात कापड केलं. नंतर काय करायचं, मातीने लावलेलं कापड 7 वेळेस केला. मग नंतर काय करायचं, आपण त्या मृत पात्रामध्ये ह्याचा 3/4 जी आपली बाटली, ही बाटली आपली, तर बाटली 3/4 इतकी भरेल, तर एवढी वाळू भरायची आणि वर खाली भरेल अशी इतकी, आणि वर 1/4 तिचं तोंड उघडं राहील. त्यासोबत जे मृत पात्र आहे त्याचं बी 1/4 असं मृत पात्र पण उघडं राहिलं पाहिजे. म्हणजे जी आपली काचकुपी आणि त्यासोबत आपलं मृत पात्र हे दोन्ही 1/4 एवढं शिल्लक राहायला पाहिजे. आणि आपले 3/4 जे मृत पात्र आणि काचेची आपली बाटली ते दोन्ही कशामध्ये वाळूमध्ये काय म्हणले बुडली पाहिजे, ते एवढे आपल्याला भरायचे. आणखी एक की ह्यामध्ये सावधगिरी घ्यावी लागते की ह्या काचकुपीमध्ये आपल्याला कुठंही काय हे नाही झालं पाहिजे की काय आपलं या काचकुपीमध्ये कुठेही वाळू घुसली नाही पाहिजे, याच्या मुखामध्ये कुठेही वाळू गेली नाही पाहिजे, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवावं लागतं, काळजी घ्यावं लागते. आता काय करावं लागतं की आपण असं घेतलं तर मग आपण ह्यामध्ये आता या काचेच्या बाटलीमध्ये आपण काय करतो की आपला जो पारद आणि गंधक आहे, आता पारद आणि गंधक यांची कज्जिले तयार करून घेतो, म्हणजे मिक्स करून घेतो. पारद आणि गंधक यांची कज्जिले या काचकुपीमध्ये ऑलरेडी आपण घेतलेली असती, आणि मग आपण ह्याच्यामध्ये मृत पात्रात त्यात ठेवतो. म्हणजे ऑलरेडी आपण काचकुपीमध्ये वगैरे भरून घ्यायची आणि त्या इथं मृत पात्रात ठेवून द्यायची. मग नंतर यामध्ये वाळू वगैरे टाकून छानपैकी आपल्याला व्यवस्थित असं फीड बसवायचं. आता वाळूच का बरं घेतली अशा विद्यार्थ्यांना बराच प्रश्न पडला असेल, सर इथं वाळूच का घेतली, तर बाळा मी सांगतो वाळू का घेतली. आता वाळू कशी असते, एकदम हळूहळू गरम होती आणि एकदम हळूहळू थंड होती, तर त्यामुळे आपण यामध्ये वाळू घेतो. जर माती घेतली असते तसं मातीच नाही, माती एकदाच गरम होती आणि एकदाच थंड होती, त्यामुळे आपण इथं काय माती यूज करत नाही. वाळू कोण घेतो की एकदम हळूहळू ती गरम होती, हळूहळू थंड होती. असा तिचा कसा असतो ग्राफ असतो, एकदम नॉर्मली गरम होत चालते, एकदम नॉर्मली काय होती ती थंड होती, त्यामुळे आपण इथं वाळू घेतो. आणखी एक कारण असतं की जी आपली काचकुपी, तर वाळू असल्यामुळे काय होतं की ती काचकुपी एकदम फिट बसते त्यामध्ये, ती इकडं तिकडं हलत डुलत नाही, त्यामुळे काय होतं ती काचकुपी वाळूमध्ये एकदम छान प्रकारे व्यवस्थित बसून जाते. आणि वाळू कशी एकदम सगळ्या आकाराची सेम आकाराची वाळू घ्यायची असती. समजा हे आकाराची तर A to Z सगळी जी वाळू असून सुरुवातीपासून ते बुडापर्यंत ही कशी एका आकाराची वाळू घ्यावी लागते आपल्याला, कुठेही काही चेंजेस नसतो तिचा, सारख्या आकाराची आपल्याला वाळू घ्यायची असते. तर अशा प्रकारे वाळू घ्यायची असते आपल्याला, आणि त्यामुळं मग काय करायचं असतं खालून अग्नी द्यायचा असतो. आणखी एक काय करायला होतं आपल्याला की त्यामध्ये आता जी काचकुपी, तर काचकुपीमध्ये लोहशलाका म्हणजे आपली काय लोखंडाची आपल्याला दांडी घालावी लागते. मग ही लोहशलाकामुळे काय करतो आपण लोखंडी दांडी त्यात काय करतो की आतमध्ये आता हे गरम करणार आहे ना, नॉर्मल तुम्हाला माहिती आता पारद आणि गंधकाची कज्जेल घेतली आणि खालून गरम करणार आहे, तर नॉर्मली काय होणार वाफा तर निघणारच आहे ना, मग त्यातून धूप निघणार आहे. मग धूप निघल्यामुळे आता आपण काय केलंय की आता जी मुखाचं काचकुपीचं तोंड बारीक असतं, मग काचकुपीचं तोंड जर बारीक असलं त्यातून वाफा निघते, तर ते काय करते तोंडाला त्याच्या
आवरत तयार करू शकतात ना, मग ते एका जागेवर फिट बसू शकतं आणि आवरत जर तयार झालं तर ते काय होईल, ती बाटली फुटू पण शकते आतून, किंवा जे आपल्याला जशा प्रकारे जे कुपी पक्व बनवायचं, रसायन बनवायचं तसं ते बनणार नाही. तर त्यामुळे आपण काय करतो, लोहशाला का करतो, तयार करतो, म्हणजे आतमध्ये त्यात टाकतो जे, आणि एक साईडने असं हळूवार टाकतो, ती कुठेही चिटकणार नाही, काय नाही, एकदम हवेत अशी टांगती आपण त्या बाटलीमध्ये अशा प्रकारे टाकत असतो टांगती. तर टांगती टाकल्यामुळे काय होतं, टांगती टाकल्यामुळं तर ती जी आहे ना, तर टांगती टाकल्यामुळं तर ती काय करतो आपण, त्याला आरामशीर त्यामध्ये ठेवतो आणि त्यामध्ये असं फिरवत राहतो, जेणेकरून काय होतं की जो आपला जो काय धूपण वगैरे त्यातून निघणारे, जे धूप वगैरे निघणारे तो कुठेही त्यामध्ये अवरोध तयार करत नाही, तो आरामशीर धूप वगैरे बाहेर निघून जातो. तर त्यामुळे आपण यामध्ये लोहशलाकाचा यूज करतो. आपण मृतपात्र घेतलं, मृतपात्रामध्ये काचकुपी घेतली, काचकूपमध्ये कज्जिली टाकली, नंतर वाळू वगैरे भरली, वाळू पण 3/4 काचकुपीची इतकी भरली आणि मृतपात्राची पण तेवढी भरली. 1/4 पार्ट एवढी कशी शिल्लक राहील, काय की त्याचं मुख, म्हणजे काचकुपीचं मुख वगैरे ते उघडं राहील, आणि 1/4 पार्ट जे आपल्या वाळू काय यंत्र आहे, म्हणजे आपल्या मृतपात्राचं वरचा भाग आहे तो पण तेवढा उघडा राहील. त्यानंतर आपण काय घेतली, लोहशलाका घेतली, त्यामध्ये टाकली. लोहशलाका कोण घेतली, की जे धूप वगैरे निघेल त्यामुळे आवरत झाला नाही पाहिजे. आणि नंतर खालून आपण काय क्रमाने अग्नी लावतो, क्रमाने अग्नी देतो. क्रमाने म्हणजे कसं, सुरुवातीला हीन, मग मध्य, आणि मग नंतर आपला उत्तम, म्हणजे असं तीव्र स्वरूपाचा, म्हणजे आता सुरुवातीला एकदम हळूहळू 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 असा स्वरूपाचा आपण अग्नी देत असतो त्याला, एकदम हळूहळू. असा जर ग्राफ पाहायला गेलं तुम्ही, तर एकदम हळूहळू हळूहळू स्वरूपाचा आपण असा याला अग्नी देतो. आणि तसंच शांत पण त्याच प्रकारे होऊन देतो, एकदम हळूहळू शांत होऊन देतो. तर अशा प्रकारे आपण यामध्ये करत असतो. आता मात कापड का करतो आपण याला, कुपी पकवायला, म्हणजे काचेच बाटलीला, तर काय होतं की ती बाटली फुटू नये म्हणून आपण याला 7 वेळेस मात कापड करत असतो. कारण की आता एवढा अग्नी देणार आहे त्या काचीच्या मातीच्या काचीच्या बाटल्याला, ते अग्नी सहन झाला पाहिजे ना, म्हणून आपण त्याला मात कापड करत असतो 7 वेळा, कारण की ती फुटू नये वगैरे. तर अशा प्रकारे वालुका यंत्राचा यूज आहे जेव्हा आपलं कुपी पक्व रसायन सुरू होईने प्रकरण. त्यामुळे तुम्हाला इन डिटेल आणखी यापेक्षा छान कळून जाईल. इथं फक्त कसं आहे, तुमच्यासाठी यंत्र येतं त्यामुळे तुम्हाला एवढं ती कळलं नसेल काय निर्माण आहे काय नाही, पण इन डिटेल तुम्हाला थोडा तरी आयडिया लागला असेल की आपण असं मृत पात्र घेतलं, त्यात वाळू घेतली, एक काचकुपी घेतली, त्याला 7 वेळेस मात कापड केलंय, लोहशलाका घेतली, त्यामध्ये आपण ती टाकलेली, त्यानंतर आतमध्ये आपण औषध म्हणजे काय घेतलंय, पारद आणि गंधकाची कज्जेली घेतली, आणि नंतर काय खालून क्रमाने अग्नी लावतोय, म्हणजे अगोदर हीन अग्नी देतो, म्हणजे लो, मिडियम आणि हाय स्वरूपाची अशी प्रकारे आपण अग्नी देत असतो. अशा प्रकारे वालुका यंत्र आहे आणि याचा यूज आपण कुपी पक्व रसायन निर्माणाकरिता यूज करतो. आता बघा, आपण हे जे पूर्ण पेपरमध्ये जर आलं तर अशा प्रकारे तुम्हाला यंत्र काढायचं आहे. आणि अशा यंत्र काढून ठीक आहे बघा, खाली चुली काय ह्याला अग्नी दिली, वालुका यंत्र यामध्ये काय वाळू भरली, ही आपली काय मृतपात्र घेतले आहेत, काचकुपी टाकली आणि लोहशलाका आपण यामध्ये घेतलेले आहे. आता बघा एक एक बघूया आपण. आता काय म्हटलंय, मृतपात्र 5 अडक. 5 अडक म्हणजे एक अडक असतो आपला 3 किलोचा साधारणतः असतो, त्यामध्ये 5 अडक आपण काय करतो, वाळू घेतो. 5 अडक मध्ये साधारणतः 15 किलो वाळू घेतो. वाळू भरून त्यात पारदादी गंधकाची कज्जेली युक्त काचकुपी ठेवून क्रमाने आपण पाचन केले जाते, क्रमाने अग्नी देऊन त्याचं पाचन केलं जातं, त्यास आपण काय म्हणतो, वालुका यंत्र असं म्हणतो. आता बघा तेच खाली म्हटले, मृतपात्रात 5 अडक 15 किलो वाळू घेऊन पारद आणि औषधांची कज्जेली युक्त काचकुपीत आपण त्यात ठेवणे आणि नंतर क्रमाने अग्नी देणं. क्रमाने म्हणजे काय, आधीवर लो देणं, मग मिडियम देणं, मग हाय स्वरूपाची अग्नी देणं, याला वालुका यंत्र असं म्हटलेलं आहे. असं झालं. नंतर बघा वालुका यंत्राचे 4 भाग केले, जसे की काचकुपी, त्यानंतर मग नंतर काय म्हटलं, काचकुपी झाल्यानंतर वालुकायुक्त मृतपात्र, नंतर चुल्लिका म्हणजे अग्नी, आणि त्यानंतर लोहशलाका. तुम्हाला म्हटलं 4 केले, की पहिली चूल झाली, नंतर आपली जे हे झाली आपलं मृतपात्र झालं त्यामध्ये वाळू, त्यानंतर काचकुपी आणि लोहशलाका. समजलं, हे 4 आपण मग यूज केला. आता बघा एक एक पाहूया. आता काचकुपी काय करतो आपण, अरुंद तोंडाची घेतो, अरुंद म्हणजे जास्त रुंद नाही, एकदम बारीक तोंडाची घेतो, अरुंद तोंडाची घेतो, उष्णता सहन करू शकेल अशी काचकुपी घेतो, ज्याला अशी उष्णता सहन होईल अशी काचकुपी घेतो. काचेची बाटली घेतो, त्या बाटलीस पातळ वस्त्राच्या साहाय्याने आपण मात कापड घ्यावे. म्हणजे काय करतो, त्या बाटलीला आपण काय करतो, वस्त्राला मातीस भिजलेलं कापड आपण काय करतो, घेतो, ते काय करतं, ते सुकल्यानंतर पुन्हा करावे, असे एकूण 7 वेळा मात कापड करावे. मग काय करतो आपण, की मातीने भिजलेलं कापड घेतो, एकदम हे घेतो, एकदम पातळ कापड असतं ते, एकदा लावतो सुकून देतो, दुसऱ्यांदा लावतो सुकून देतो, तिसऱ्यांदा लावतो सुकून देतो, चौथ्यांदा लावतो सुकून देतो, पाचव्यांदा लावतो सुकून देतो, 6व्यांदा लावतो सुकून देतो, 7व्यांदा लावतो सुकून देतो. अशा प्रकारे आपण 7 वेळेस मात कापड करून घेतो त्या बाटलीला. काय ते कशा घेतलं, त्यानंतर ज्याचा बाटलीवर किंवा काचकुपीवर थर हा साधारणतः 1 अंगुल जाडीचा होतो. आता 1 अंगुल म्हणजे काय होतं, जे आपले जे अंगुली आपलं बोट म्हटलं तर 1 अंगुल जाडीचा हा मात कापडाचा थर होतो. 1 अंगुल आपला 1 बोटाचा इतका आपला जाड काय होतो, तो हे होतो की तो थर होतो. 7 वेळेस करण्यात नॉर्मल बघा ना, 7 वेळेस करणार ते मातीत भिजलेला कापडाचा, तर तो कसा असं 1 अंगुल जाडीचा होतो. हा ध्यानात ठेवा, तुम्हाला एमसीक्यूला पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो युटीला. त्यानंतर बघा, साधारणतः काचकुपी पारदादी द्रव्यांनी घोटलेली कज्जेली औषध द्रव्य साधारणतः 1 ते 3 भाग किंवा 1 ते 4 प्रमाणात भरावी.
नॉर्मली तुम्हाला म्हटलं की आपण 1 ते 4 भागात भरत असतो. जे आपण काय करतो, पारद आणि गंजलीची औषधी द्रव्य बनवतो, तो आपण काय करतो 1/4 भागात त्या ह्याच्यामध्ये भरत असतो, काच्यात काचकुपीमध्ये. आणि नंतर काय म्हटलंय, उर्वरित जागा ही साधा अग्निसंस्कारात निर्माण झालेल्या धूर बाहेर पाडण्यासाठी मोकळी सोडावी लागते. त्यामध्ये पण जे आपल्याला आतमध्ये असेल तर 1/4 भाग आपण त्या काचकुपीमध्ये औषधी द्रव्य म्हणजे काचजेली आपण भरली तर उर्वरित जागा आपल्याला मोकळी सोडावी लागते, कारण की धूर बाहेर पडला पाहिजे. आता वालुका यंत्राचं मृत पात्र बघूया. आता वालुका यंत्रयुक्त मृत पात्र म्हणजे जे आपण मातीचं भांडं घेतलं त्यात वाळू घेतली तर त्यात काय म्हटलंय, एक रुंद तोंडाचे व मोठ्या आकाराचे भट्टीत चांगले भाजलेले आपलं मृत पात्र घ्यावे. रुंद म्हणजे मोठ्या तोंडाचं, त्यानंतर मोठ्या आकाराचं भट्टीत भाजलेलं, चांगलं भट्टीत भाजलेलं आपल्याला मातीचं भांडं घ्यायचंय, ज्यात 3 ते 4 अंगुल इतक्या एवढ्या उंचीपर्यंत जाडसर आणि एकाच आकाराची वाळू घ्यावी. त्यामध्ये 3 ते 4 अंगुल म्हणजे काय करायचं, 3 ते 4 म्हणजे आपल्या बोट इतका एवढ्या उंचीपर्यंत आपल्या जाडसर आणि एकाच आकाराची वाळू घ्यायची सांगितले. नंतर त्यात काय करायचं, त्यावर औषधीयुक्त काचकुपी ठेवावी. तुम्हाला जे म्हटलं ना की इथं आपण जे डायग्राममध्ये पाहिले की बघा औषधीयुक्त काचकुपी अशा प्रकारे ठेवायची असे सांगितलेले आहे आपल्याला. नंतर काय म्हटलंय, काचकुपीच्या मुखातून आत वाळू जाणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यावी आणि कुपीच्या चारही बाजूंनी वाळू टाकावी. काय करायचं, काचकुपीच्या मुखात आपण आत वाळू जाणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आणि त्यानंतर कुपीच्या चारही बाजूने आपल्याला तशी वाळू टाकायची असते. नंतर काय म्हटलं, साधारणतः 3 ते 4 भाग आहे वाळूत बुडेल आणि 1 ते 4 भाग काय असं कुपीच्या गळ्यावरील भाग वाळूपासून मोकळा. ते तुम्हाला मागच्या डायग्राम मध्ये दाखव ना की काय 3 ते 4 भाग कसा वाळूमध्ये बुडला पाहिजे आणि 1 ते 4 भाग कसा कुपीचा पण आणि त्यासोबत वालुका जे आपलं मृत पात्र आहे तर त्याचा पण कसा उघडा राहायला पाहिजे. आता बघा असे म्हटले, मृतपात्रात अशा पद्धतीने भरावी की काचकुपीची रचना भरून वाळू भरून मृतपात्राचा सुद्धा 1/4 भाग वरील मोकळाच राहायला पाहिजे. समजलं. नंतर बघा काय म्हटलंय, चुलिका किंवा अग्नी. आता काय म्हटलंय, वाळू यंत्रास दिला जाणारा अग्नी 3 ते 8 प्रहरापर्यंत. आता 3 ते 8 प्रहर म्हणजे आपला जो एक प्रहर असतो तो आपला 3 तासाचा एक प्रहर असतो. यामध्ये काय म्हटले, वालुका यंत्रात दिला जाणार जो अग्नी तो 3 ते 8 प्रहर. 3 ते 8 म्हणजे काय म्हटलंय, 8 त्रिक 24 म्हणजे काय म्हटलंय की 24 तास किंवा आपलं किंवा 3 त्रिक 9 तास, 9 तासपर्यंत किंवा 24 तास, 9 ते 24 तास पर्यंत हा आपल्याला अग्नी द्यावा लागतो असं म्हटलेलं आहे. क्रमाने आपल्याला अग्नी द्यावा लागतो. नंतर बघा काय म्हटलं, त्यामुळे अग्नी देण्यासाठी चूल ही तशाच स्वरूपाची व मोठी असावी. त्यामुळे आपल्याला जी अग्नी देतोय तर ती चूल पण आपली कशी मोठ्या स्वरूपाची अशी असावी असं म्हटलेलं आहे. दिला जाणारा अग्नीचे तापमान मोजण्यासाठी अग्नी तापमापी उपलब्ध आहे. आता दिला जाणार जो अग्नी तर त्यासाठी आता आजच्या नॉर्मल जनरेशनसाठी काय आहे की आता टेम्परेचर मोजण्यासाठी आपल्याकडे काय आलंय की थर्मोमीटर आपण यूज करू शकतो, तिथं तापमापी यूज करू शकतो. पण पहिल्या काळी काय असायचं की तापमान जर पाहायचं असेल तर, कारण की बघा ना आता काचकुपी वगैरे मध्यम स्वरूपाचा आहे, हीन स्वरूपाचा आहे, त्यानं तीव्र स्वरूपाचा अग्नी, तर कशा प्रकारे ओळखायचा, तर त्या काळी काय करायचे, एक गवताची काडी वगैरे त्या काय करायचे, एक शराव घ्यायचे आणि त्या शराववर ठेवायचे. म्हणजे काय करायचे, वर मृत पात्र ठेवलं आपण त्यावरती एक शराव ठेवायचे, म्हणजे असे प्लेट टाईप असं शराव ठेवायचे आणि त्यावरती ते काय करायचे, काय की असं गवत ठेवायचे आणि गवत ठेवल्यामुळे ते गवत जळणार नाही इतका तो अग्नी तीव्र स्वरूपाचा दिला जात असायचा. तेच म्हटलेलं आहे की परंतु पूर्वी वालुकायुक्त मृतपात्र काचकुपी ठेवल्यावर मुखावर शराव पालथे ठेवून संधिमंथन केले जात असे आणि त्यावर गवताची काडी ठेवत क्रमाने एवढाच द्यावा की गवताची काडी जळणार नाही, अशा प्रकारे आपल्याला पहिल्याला अग्नी द्यायचा असायचे. नंतर परंतु आजही मृतपात्रावर मुखावर शराव ठेवण्याची प्रथा कालबाह्य झाली आहे, कारण की आता टेम्परेचर मोजण्यासाठी तापमापीचा यूज झालाय तर त्यामुळे आज काही ह्याची गरज नाहीये. तर हे झालं. नंतर बघूया पुढे काय म्हटलंय, आता पुढे बघूया काय म्हटलंय. आता दिलाय आपलं 4था पॉईंट लोहशलाका. आता लोहशलाकामध्ये काय म्हटलंय, काचकुपीच्या मुखात सहजतेने जाईल अशी लांब आपल्या लोहशलाक घ्यावी. काचकुपीच्या मुखात बाहेर पडणाऱ्या धुराने कुपीच्या गळ्यावर अवरोध निर्माण होऊ नये तर त्यासाठी आपण यूज करत होतो. तुम्हाला नॉर्मल म्हटलं ना जे लोहशलाका म्हटले आपण फिजिओच्या लॅबमध्ये तुम्ही अशी ह्याची पाहिली असेल, काचेची पाहिली असेल की आपण स्टराईल म्हणून यूज करतो, त्याला स्टरायलर म्हणून हलवण्यासाठी यूज करतो, स्टरायलर म्हणून की आपण यूज करतो. तर त्याच प्रकारे इथं आहे. इथं काय काचकुपीच्या मुखात आपण बाहेर पडणाऱ्या जे धूर असेल तर त्यांच्या गळ्यात अवरोध निर्माण होऊ नये म्हणून आपण लोहशलाका यूज करायचे त्या काळी. आता उगा आपल्या काचेचं आलंय म्हणून जमतं, पण त्या काळी त्यांना असा काचेचा यूज जास्त माहित नव्हता. तर समजा मग ते काय करायचे, लोहशलाका यूज करायचे. या उद्देशाने लोहशलाका तापून मुखातून आत हलकेच बुडवली जात असे. त्या उद्देशाने लोहशलाका तापून गरम करून मुखातून काय करायचे, हलकेच आतमध्ये बुडवली जायची, जी की ती आतमध्ये कुठेही काय झाले पाहिजे का त्या काचकुपीला कुठेही चिटकली नाही पाहिजे अशा स्वरूपात ते आतमध्ये सोडायचे.
नंतर आता वालुका यंत्राचे युजेस बघा काय म्हटलंय, गंधकाची पारदात जारणा करण्यासाठी आणि विशेषतः काय म्हटलंय रससिंदूर, समीरपन्न आणि रसकर्पूर, त्यासोबत काय म्हटलंय सुवर्ण, राजवंगेश्वर इत्यादी कुपीपक्व रसायन निर्माणासाठी याचा यूज होतो. पहिलं तर आहे गंधकाची पारदामध्ये जारणा करण्यासाठी, म्हणजे गंधक पारदामध्ये मिक्स करण्यासाठी याचा यूज होतो. त्यासोबत जे कुपीपक्व रसायन आहे ते तुम्ही शिकणारे पुढं, रससिंदूर झालं, समीरपन्न रस झालं, रसकर्पूर झालं, त्यानंतर सुवर्ण, राजवंगेश्वर वगैरे हे जे आहेत रसायन वगैरे या निर्माणासाठी वालुका यंत्राचं यूज होतो. आता एमसीक्यू पॉईंट आहे खालचा, या यंत्रात वाळूऐवजी आपण जर दुसरं काही वापरलं, याऐवजी आपण काय करतो, वाळूऐवजी लवण जर वापरलं म्हणजे मीठ वापरलं त्याला लवण यंत्र असं म्हणतो आपण, आणि वाळूऐवजी आपण जर राख वापरली त्याला भस्म यंत्र सुद्धा म्हटलं जातं. हे ध्यानात ठेवा 2 पॉईंट. VVIMP पेपरमध्ये एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. जर वाळूका यंत्रामध्ये जर लवण वापरलं तर त्याला लवण यंत्र म्हणतो, आणि वाळूका यंत्रामध्ये जर राख वापरली तर त्याला भस्म यंत्र असं म्हणतो. आजच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल आपण भस्म यंत्र वालुका यंत्र सुद्धा कव्हर केलेलं आहे. त्यासोबत आणखी कोणतं विद्याधारी यंत्र, हे 2 VVIMP आपल्यासाठी यंत्र होते, आपण दोन्ही कव्हर केले. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. उर्वरित जे आपले यंत्र राहिले तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया. तोपर्यंत धन्यवाद.